पुढची बातमी पाहूयात। संगमनेर शहरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय आणि थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे। वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याविरोधात नागरिक आक्रमक झालेले आहेत। बिबटेमुक्त तालुका करा अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे। बिबट्यांच्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे। बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरिकांचं जगणं मुश्किल झालंय। शाळकरी मुलं असोत किंवा शेतकरी यांच्यावर बिबट्यांचे हल्ले वाढत चाललेत आणि त्यामुळे संगमनेर शहरात जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या विरोधामध्ये कुठेतरी जन आक्रोश बघायला मिळतोय आणि आज संगमनेरामध्ये नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो या ठिकाणी सगळेजण बिबट्यांचे जे वाढते हल्ले आहेत हे रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्या यासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत। परवा दिवशीच संगमनेर तालुक्यातल्या जवळे कडलक या ठिकाणी सिद्धेश कडलक जो आहे 4 वर्षीय मुलगा याचा जीव बिबट्याने घेतलेला होता। ही एक घटना नाही तर अनेक घटना अशा घडलेल्या आहेत। सिद्धेशचे वडील असतील, तिथले गावकरी देखील या ठिकाणी सगळेच जण सहभागी झालेले आहेत। डॉक्टर, काय दहशत आहे बिबट्याची, कशा पद्धतीने जीवन सगळे या ठिकाणचे लोक जगतायत? आपण पाहतोय की संपूर्ण राज्यात आणि देशाच्या अनेक भागामध्ये बिबट्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याचे शेतकऱ्यांना विशेषतः आता ते शहरी भागात यायला लागले, त्याचे हल्ले होत आहेत। अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत। लहान मुलं, आता आमचं सिद्धेश कडलक त्या ठिकाणच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। हे सगळ्या गोष्टी या समाजाला खूप भयभीत केलेल्या आहेत आणि शेतीची कामं करावीच लागतात। ते आमच्या महिला बिचाऱ्या जीव मुठीत घेऊन घास कापायला जातात, त्यांना त्याशिवाय त्यांचं जीवनच चालू शकत नाही। तर यामध्ये शासनाने जास्त गंभीर होण्याची गरज आहे। शासनाने या सर्व बिबट्यांचं निर्बंधीकरण म्हणजे स्टरलायझेशन केलं पाहिजे, नसबंदी केली पाहिजे। त्याचबरोबर आता मोठी मोठी अभयारण्य निर्माण करून त्या ठिकाणी त्यांना ट्रान्सफर केलं पाहिजे। हे शक्य आहे, अवघड नाही आहे काही। मुलगा गेला आणि काय परिस्थितीमध्ये तुम्ही तिथे जगतात? खरं तर रानात तुमचं घर आहे, मुलगा डोळ्या देखत, आजीच्या डोळ्या देखत उचलला गेला। कशी परिस्थिती आहे बिबट्यांची त्या ठिकाणी? जवळे कडलक मध्ये खूप तकलीफ आहे त्याची आणि आमची आजही मागणी तीच होती का त्याला ज्या नरधावाने आमचं पोराला उचललं त्याला शूट करा तुम्ही। 3 दिवस झाले प्रशासन फक्त म्हणताय प्रोसेस चालू आहे, अजून काहीच रिझल्ट दिला नाही आम्हाला। आम्ही त्यांना बोललो होतो तुम्ही 8 दिवसाची मुदत घ्या, नाही तर मग आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू। मग तुम्ही आमच्यावर केस केली तर आम्ही काय मागं हटणार आहे नाही। आम्ही गाव एकत्र आहे, आता तुम्ही त्याची नरधावाची बळी घ्या। आता काल ठीक आहे तुम्ही पकडला, पण जो पकडायचा तो अजून पकडलेला नाही। तो बारीक एक पिल्लू पकडलं त्याचं, ठीक आहे मान्य, तुम्ही प्रोसेस चालू केली, पण जो नरधाम मोकळं फिरवतोय अजून त्याला तुम्ही लवकरात लवकर पकडलं। नक्कीच आपण बघितलं तर सिद्धेश हे वडील आहेत आणि अतिशय भयानक परिस्थिती सगळ्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे। नरभक्षक बिबट्या जो आहे तो अजूनही ठार झालेला नाही, त्यामुळं एकतर तुम्ही त्याला ठार करा नाही तर आम्ही आता कायदा हातात घेऊ, अशा प्रकारचं जी भूमिका आहे ती आता कुठेतरी नागरिक घेताना दिसत आहेत। त्यामुळं जिल्ह्यामध्ये बिबट्याचे वाढते हल्ले दररोज सगळ्यांसाठी डोकेदुखी झालेलं आहे। जीव मुठीत घेऊन शेतकऱ्यांना काम करावं लागतंय, शाळेत मुलांना जीव मुठीत घेऊन जावं लागतंय। अशा परिस्थितीमध्ये वन विभागानं, सरकारनं ठोस पावलं उचलण्याची गरज आहे, अन्यथा हा जन आक्रोश आणखी मोठा होण्याची शक्यता आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, संगमनेर, अहिल्यानगर।